आज तुम्हाला कैदी नंबर 302 ची ओळख करून आंधळ्या माणसाच्यासाठी बनवलेला चष्मा दाखवून शेवटला मग तुम्हाला महिला मित्र असण्याचा फायदा सांगतो. तर नमस्कार मंडळी, आता बऱ्याच दिवसांचा गॅप घेऊन का असं ना पण परत आलोय बरं का. आल्याबरोबर रोजच्या प्रमाणे प्रॅक्टिकलला हजेरी लावली आणि किरकोळ मध्ये आपलं प्रॅक्टिकलचं काम आटपून मस्तपैकी आपल्या गँग सोबत जेवणावर दणका मारला आणि जेवणावर दणका मारून झाल्यावर फीची रिसिप्ट घेतली आणि निघालो लायब्ररीच्या दिशेने, कारण आज मला लायब्ररीचं कार्ड काढायचं. मग जाता जाता या मॅडमांना पण आपल्या सोबत घेतलं आणि तिला लायब्ररीचा फॉर्म भरायला लावून गिरिजा दी आणि मी लायब्ररीत गेलो. आता कार्ड काढणार म्हटल्यावर बुक तर घ्यायलाच पाहिजे. आम्ही बुक्स घेऊन येईपर्यंत मॅडमांचा इकडे फॉर्म पण भरून झालेला. लागलंच बुक इश्यू करून घेतले. आता वाचायला सुरुवात करणार म्हटल्यावर पहिलं पुस्तक महाराजांचंच वाचून बघूया म्हटलं. मग लायब्ररीतलं सगळं काम आटपून आम्ही आलो आमच्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या दिशेने आणि लंच ब्रेक नंतर आमचं परत प्रॅक्टिकल होतं बरं का. आणि याच प्रॅक्टिकलच्या वेळेस मला आमच्या सांगलीच्या वाघाचा एक फोटो गावला. आता लागलंच खरा खरा वाघ बघून घ्या. आणि त्यानंतर या चष्म्याचा चमत्कार बघा, जो बनवला तर आंधळ्या माणसाच्यासाठी गेलाय पण त्याचा उपयोग माझ्या कंटेंट साठी होतोय. तेजस्वी लोक है हमारे पास. आता तो बनवलाय पण आम्हीच सोडा. आता लागलंच चेष्टेचा विषय बाजूला ठेवा आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो तेवढं करायला विसरू नका.